मधुचंद्राची रात्र. ती आज खूप आनंदात होती आणि एक मनात भीती पण होती. कसं आहे, 2 दिवसापूर्वी तिचं लग्न झालेलं आणि नंतर पूजा, देवदर्शन सगळे निघून गेल्यावर आता हेच लव्ह बर्ड्स घरी होते. त्यांचे आई बाबा पण गावी निघून गेले. सोबत तो त्यांना सोडायला गेलेला स्टेशनवर. आज त्यांची मधुचंद्राची पहिली रात्र, त्यामुळे तिचं लाजणं घाबरणं साहजिकच होतं. त्यात तो भलताच रोमॅन्टिक. ती सोफ्यावर बसून सगळं आठवत होती. अगदी घाईघाईतच लग्न ठरलं आणि उरकलं सुद्धा. त्यामुळे फार रोमॅन्टिक काळ काही फार अनुभवायला नाही मिळाला. पण तेवढ्या दिवसात पण तो रोज गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज करायचा. लेट जेवली तर रागवायचा, तिची काळजी घ्यायचा, खूप सारे गिफ्ट्स घ्यायचा आणि सर्वांसमोर तिला आय लव्ह यू म्हणायचा आणि हीच लाजून गोरीमोरी व्हायची. त्याला सरप्राईज म्हणून हिने हनीमून स्पेशल शॉपिंग केली होती. आता त्याला सरप्राईज द्यायची वेळ होती. तो तसं सांभाळून घेणारा होता. तरी पण रात्रीचे 10 वाजून गेले होते. ऐवाना तो यायला हवा होता. तिने वॉश घेतला आणि तयारी करत आरशासमोर गुणगुणत उभी होती. ती 24-25 वर्षाची ललना, थोडीशी सावळी, उभट आणि तजेलेदार चेहरा, हनवटीच्या कडेला छोटासा तीळ, खांद्यावर रुळणारे मऊ रेशमी केस, उंचीला साजेस भरलेलं अंग, त्यावर तिने घातलेली मरून जाळीदार नाईटी, त्यावरची मऊशीर झुळूक हळूच तिला गुदगुल्या करत होती. मेहंदी पायावर उठून दिसत होती. हातात नाजूकसं ब्रासलेट नाजूकशी किणकिण करत होतं. मरून नेल पॉलिश, ब्लॅक आयलायनर, हलका मस्कारा, स्मोकी आयशॅडो, ग्लॅसी मरून लिपस्टिक तिच्या सौंदर्यात अजून भर टाकत होती. आपल्या ओल्या केसांना तिने तसंच मोकळं सोडलं होतं आणि त्याला साईडनी एक छोटासा क्लिप लावलेला. अशी सजून धजून ती त्याची वाट बघत हॉलमध्ये होती. त्याची वाट बघून तिचे डोळे दुखायला लागले. इकडे तिकडे बघताना सहज तिचं लक्ष कॅलेंडरकडे गेलं. अरे देवा, आज पौर्णिमा आहे. ती अजून घाबरली. गावच्या काही गोष्टी तिला आठवायला लागल्या. तिचा जीव खालीवर होत होता. थोड्याच वेळात तो आला. हिचा जीव भांड्यात पडला. जवळजवळ ती ओरडलीच त्याला. तुला समजत कसं नाही? वाजले बघ किती, त्यात आज पौर्णिमा आहे. किती घाबरले मी. तो मात्र हसतच तिच्याकडे पाहत होता. तिच्या सौंदर्यात तो क्षणभर हरवलाच होता की तिच्या बडबड्याने तो भानावर आला. त्याने तसंच तिला जवळ ओढलं. आपले हात तिच्या कमरेवर गुंडाळले. त्याच्या भरदस्त मिठीत ती सहज सामावून गेली. तिच्या मऊशार गालावर प्रेमाने हात फिरवत त्याने तिचे ओठ तिच्या कपाळावर टेकले. आता तिच्या रागाचा पारा उतरला होता. अगं वेडू, पौर्णिमेला नाही, काही अमावास्येला भूतं फिरतात. तुझ्यासारखी बायको असताना कोणत्या भूताची एवढी हिंमत? भूताने बघितलं ना तर तोच वंश होईल तुला. तुला ना काहीतरी सुचतं. त्याला ढकलून ती बेडरूममध्ये पळाली. त्याचा मूड पण आता रोमॅन्टिक झालेला. तिच्या मागे पळत त्याने पण बेडरूममध्ये गाठलं. ती लाजून खिडकीच्या बाजूला उभी होती. त्याने मागून तिला मिठी मारली. ती लाजली, शहारली. स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न करत होती, पण आज काही तो तिला जाऊ देणार नव्हता. त्याने अजूनच मिठी घट्ट केली. आपले ओठ तिच्या मानेजवळ आणले. त्याच्या गरम श्वासाने ती कासावीस झाली. तिने आपले डोळे बंद केले. तोच त्याने हळूच तिच्या कानात सांगितले, आय लव्ह यू बाळा. तुझ्या मर्जीशिवाय मी काहीही करणार नाही. घाबरू नकोस. त्याने स्वतःला अजून त्याच्या मिठीत घट्ट केलं आणि दोघेही बाहेर बघत होते. त्याने एका हाताने तिचा चेहरा झाकत नुकत्याच वर येणाऱ्या चंद्राला उद्देशून बोलला, तो बघ, तुला बघायला कसा उतावीळ झालाय. तिला यावर चांगलंच हसू आलं. हे बघून ती पटकन वळली आणि तिने आपले हात त्याच्या गळ्यात टाकले. त्याच्या भरदार छातीवर आपले ओठ टेकवले. आता तो पण शहारला होता.
त्याने एक हातात तिला सावरत दुसऱ्या हाताने खिडकीचा पडदा ओढला. तिला आपल्या उचलून बेडवर नेऊन आला. कितीतरी वेळ तो तिचं सौंदर्य फक्त डोळ्याने पित होता. शेवटी तिने लाजून ओंजळीत आपला चेहरा लपवला. तसा तो पण लाजला. बेडवर झोपत त्याने तिला आपल्या जवळ ओढले. ह्या गडबडीत हिसका बसून तिच्या नाईटची नॉड सुटली. ती तशाच अवस्थेत त्याच्यावर कोसळली. आता त्याला संयम बाळगणं कठीण झालं. तो सावकाश तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवत राहिला. आता ती पण सावरलेली. आजची रात्र खूप महत्त्वाची होती तिच्यासाठी. तिच्या स्पर्शाने तिचे श्वास जड होऊ लागले. ती अजूनच त्याच्या जवळ जात होती. त्या स्पर्श सुखाने तिने आपले डोळे मिटले. आपले नाजूक मरून ओठ त्याच्यावर ओठावर टेकवले आणि जणू तिने त्याला ग्रीन सिग्नल दिला. आता त्यांचे श्वासात श्वास मिसळले होते. रात्र हळूहळू चढत होती. चंद्र वर येत होता. त्याच्या स्पर्शाने सर्व धरती न्हाऊन निघत होती आणि इकडे ती त्याच्या प्रेमाच्या वर्षावात भिजत होती. तिने आपले ओठ त्याच्या ओठापासून वेगळे केले आणि तिच्या गालावर टेकवले. तो स्वतःला विसरून तिच्या गंधात हरवलेला. तिने पण त्याला साथ देत आपले ओठ त्याच्या मानेवर टेकवणार होती तेवढ्यात घड्याळाचे 12 वाजले. टोल वाजला. त्या धुंदीतून बाहेर येईल तितक्यात तिने त्याच्या मानेवर आपल्या ओठांनी रसपान करायला सुरुवात केली. तो पुरता मदहोश झाला होता. तिच्या मानेवरचा नाजूक चाव्याने तो हरवल्यासारखा झाला होता. तो तिच्यामध्ये चापचत असतानाच त्याला मानेपाशी थोड्या वेदना वाटल्या. तो काही समजण्याआधीच तिचा हात त्याच्या तोंडावर होता. वेदनेची किंकाळी बाहेर पडत नव्हती. अशी झाली त्यांची मधुचंद्राची रात्र.